भारतीय जनता पार्टीचा 46वा स्थापना दिन आज अहिल्यानगर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील गांधी मैदानावरील कार्यालयासमोर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी त्यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भाजपचे अभय आगरकर, भानुदास बेरड, मधुसूदन मुळे, वसंत लोढा, अनिल गट्टानी, भैया गंधे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदे यांच्या हस्ते कार्यकर्त्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उपस्थित असलेले शहराचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर, ज्येष्ठ नेते, पण भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस झेंडारोहण करून आपण केलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात हा उत्सव साजरा करतो आहोत आणि निश्चितच माझ्या अगोदरच्या वक्त्याने देखील या संदर्भामध्ये बोलला आहे. वास्तविक पाहता आपल्या पक्षाची झालेली स्थापना आणि गेल्या 45 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीने दैदिप्यमान यश संपादन करत राज्यामध्ये सत्ता स्थापन केली आणि जवळपास देशात देखील आपण मला वाटतं 5व्यांदा सत्ता स्थापन केली. अटलजींच्या नेतृत्वामध्ये 2दा आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 3ऱ्या वेळेस. खरं तर वास्तविक पाहता हा जो दिन आहे तो तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी हा प्रेरणा दिन आहे. ज्या आपल्या पूर्वजांनी या दिवशी पक्ष स्थापना केली, जनसंघ, जनता पक्ष आणि भारतीय जनता पार्टी असा मार्गक्रमण करीत आपण राज्याच्या आणि देशाच्या सत्ता स्थापनेपर्यंत आलो. आगरकरांनी पण सांगितलं, आपल्यातल्यांनी पण काही सांगितलं की शेवटी आपल्या पक्षाचं धोरण हे आहे, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः. आणि म्हणून या 45 वर्षामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टीमय वातावरण झालं आहे. त्याचं कारण राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य दिलं, इतर पक्षांनी मात्र स्वतःला प्रथम प्राधान्य दिलं, म्हणून त्यांचा ऱ्हास झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून देशहिताच्या, राष्ट्रहिताच्या आपण ज्या गोष्टी पाहतो, ज्या झालेल्या पाहतोय, अनेक गोष्टीचा इथं नामोल्लेख देखील झाला. म्हणून आपल्या पूर्वजांनी खऱ्या अर्थानं जे ध्येय, जे धोरण आहे, जे संकल्पना आहे, जे तत्व आहे, जे विचार आहेत, त्याची बांधिलकी आपल्याला पिढ्यानपिढ्या पुढे जात असताना घालून दिलेली आहे. अच्युतराव पिंगळे साहेबांनी देखील, मला वाटतं मी आगरकरजींना विचारत होतो, मी तसा ज्युनियर आहे, पटायला लागलेले आहे. आपल्या विचाराशी त्यांना अनुरूप व्हावं लागलेलं हे परिस्थितीने आणि काळानुरूप बदल घडलेले आहेत. आणि म्हणून आपल्या जिल्ह्यातले पण सूर्यभानजी वाहणे असतील, नासर फरांदे सर असतील, राजाभाऊ झरकर असतील, दिलीपजी गांधी, प्रभाकर दसरे, त्याचबरोबर बंडोपंत, आता बऱ्यापैकी आपल्या जिल्ह्यामध्ये भाजपमय वातावरण आहे. पण मी सत्काराच्या प्रसंगी देखील सांगितलं की ज्यांच्या विचारातून, ज्यांच्या त्यागातून आणि ज्यांच्या कष्टातून, मेहनतीतून हा जो पक्ष उभा राहिला आहे, आजचा सत्कार समारंभ हा त्यांना समर्पित आहे. त्यांनी जर पक्ष उभा केला नसता तर यदा कदाचित आता भारतीय जनता पार्टीचं एवढं आपल्या जिल्ह्यामध्ये स्थान भक्कम झालं नसतं. राज्यात तर झालेलंच आहे, देशात तर झालेलंच आहे, पण शेवटी आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या पूर्वजांची, जशी आपल्या घरातल्या परिवाराची आपण काळजी घेतो, तशी पक्षातल्या पूर्वजांची देखील आपण आठवण केली पाहिजे, आहे त्यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे, त्यांच्याप्रती श्रद्धा आणि निष्ठा देखील मनामध्ये ठेवली पाहिजे. या भूमिकेतून आपल्याला पुढे जावे लागेल. तोच खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचा विचार आहे. आणि सातत्यानं वारंवार आपण त्यांना, पूर्वजांना आठवतो. माझे श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, ठेवले चांगले विचार दिले आणि राष्ट्राचं हित आपल्या समोर ठेवलं, म्हणून आपण पुढे जाऊ शकलो. आणि म्हणून आपले विचार सगळ्यांना ऐकायला भाग पाडणारी ही भारतीय जनता पार्टी आहे. आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये हा दिवस तुमच्या आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून दिवसेंदिवस आपले जे लोक आहेत
सगळ्यांना समाविष्ट करूनच आपल्याला सत्ता प्रस्थापित करता येते, परंतु जुन्यांना न विसरता करण्याची आवश्यकता आणि गरज आहे. त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये तीच भूमिका येणाऱ्या काळामध्ये पुढील कालखंडामध्ये करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे सत्ता येतात जातात, व्यक्ती येतो जातो, कधी पदावर असतो कधी नसतो. आता सगळ्यांनीच नामोल्लेख केला की मी छोटा आणि ज्युनियर कार्यकर्ता आहे. वसंत शेट्टी सांगितलं परिस्थितीनुरूप मी आता पदावर गेलेलो आहे, त्याच्यामुळे मी कधी काळ राहील कधी परत माझी होईल. त्यामुळे कुणी शेवटच्या क्षणाला बसलेलं असलं कधी पुढे येईल काही सांगता येत नाही. हे फक्त भाजपमध्येच होऊ शकतं, हे फक्त भाजपमध्येच होऊ शकतं. आपण आपल्या मुलाला राजकीय पक्षात स्थान निर्माण करायला लागलं की त्याच्याकडे आपल्यातलीच लोक वक्र दृष्टिकोनातून बघतात. ही आपली हेरिडिटी आहे, ही आपली आनुवंशिकता आहे. पण सध्या ती मॉडिफाय होत असताना आपल्याला दिसते आहे. पण तरी पण आपला पक्ष विचारधारेशी अनुरूप आहे, त्याच्यामुळं असं होणार नाही आणि त्याची सर्वस्वी काळजी पक्ष आणि नेतृत्व घेत आहे. त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये हा दिवस खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासाठी स्वाभिमान आणि अभिमानाचा दिवस आहे. त्या दिवशी आपल्या भारतीय जनता पार्टी, जनसंघ असेल, जनता पक्ष असेल, त्या पूर्वजांना आठवण केली पाहिजे. त्यांचे विचार आणि ध्येयधोरण आपण पुढील कालखंडामध्ये अवलंबिले पाहिजेत आणि निश्चित स्वरूपामध्ये अशा स्वरूपात काम केल्याच्या नंतर शेवटी सगळे जुने लोक भेटल्याच्या नंतर जुन्या आठवणी सांगतात. त्या जुन्या आठवणी आपण त्याच्याकडे पाहत असताना त्या जुन्या आठवणीचा संदर्भ घेत त्यांनी काय केलंय आणि त्यांनी ते केल्यामुळं आपण इथे आहोत म्हणून ते आपल्या समोर सांगतायत, ही भावना ठेवली पाहिजे आणि ही विचार पुढे घेऊन चाललं पाहिजे. अशा स्वरूपामध्ये काम जर केलं तर निश्चित स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टीचा हा स्थापना दिवस तुमच्या आमच्या मनामध्ये दिवसेंदिवस राहील. आणि म्हणून अतिशय अल्पावधीच्या कालखंडामध्ये या विचाराने फक्त भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात ही पक्षाची आपली मोठी पार्टी म्हणून आज ओळखलं जाते. आणि म्हणूनच आपल्या राज्यामध्ये 1.5 कोटी सभासद झालेले आहेत. आपला जिल्हा देखील त्याच्यामध्ये मागे नाही, मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य संख्या झालेली. आणि त्यामुळं सगळ्या लोकांना आपल्या पक्षाचे विचार पटलेले, आता नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळं आलेल्यांचा सन्मान करायचा, पण आपल्याजवळ असलेल्याच्या माणसाचा सन्मान आणि प्रतिष्ठा पण ठेवायची. ही भूमिका आपल्याला भविष्यकाळामध्ये घेऊन चालावं लागेल. पण वेळ प्रसंगी जर आपल्या विचाराला कुणी छेद देणार असेल तर मात्र त्याच्याशी लढा देखील आपल्याला उभारावा लागेल. ही भूमिका या स्थापना दिनाच्या दिवशी आपल्याला आत्मसात करून पुढील मार्गक्रम करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये या स्थापना दिवसाच्या आणि रामनवमीच्या आपणा सर्वांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो.